नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचंच आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। आजचा आपला हा व्हिडिओ खूपच जास्त इंटरेस्टिंग आणि मनोरंजक असणार आहे, कारण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट त्याचबरोबर इंटरेस्टिंग अपडेट। त्यामुळे पटापट व्हिडिओला लाईक करा, तसेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका। मित्रांनो, आजच्या भागामध्येच आपण पाहणार आहोत की आता अर्जुनला असा काहीतरी पुरावा आश्रमामध्ये सापडला आहे की ज्यानंतर आता हे सिद्ध झालेलं असतं की प्रिया ही या केसची आय विटनेस बनूच शकत नाही, कारण तिने ज्या ठिकाणाहून हे पाहिलेलं आहे त्या ठिकाणाहून गोळी कुणी मारली, कशी मारली हे काहीच दिसत नाही आहे। तर आता कोर्टात हे तर सिद्ध झालेलं आहे की प्रियाने खोटी साक्ष दिली होती। त्यानंतर आता घरात सुद्धा कोणीही तिच्यावरती विश्वास ठेवायला तयार नाही आहे। म्हणजे एकंदरीत पाहता प्रियाची अवस्था ही खूपच वाईट बिकट आपल्याला पाहायला मिळणार आहे। म्हणजे जी प्रिया आत्तापर्यंत सुभेदारांच्या घरावरती राज्य करत होती, सुभेदारांची आदर्श सून, लाडकी सून म्हणून मिरवत होती, आता जवळपास त्या सुनेचे हाल आपण पाहणार आहोत। तर दुसरीकडे सुभेदारांची जी मोठी सून म्हणजे सायली ही आता नावडती झालेली आहे, तिच्याबद्दल कोणाला काही वाटत नाही। आता तिच्याबद्दल सुद्धा सगळ्यांना जरा आपुलकी, प्रेम, सिंपती वाटायला लागणार आहे, हे आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ एकंदरीत खूप इंटरेस्टिंग असणार आहे, त्यामुळे पूर्ण व्हिडिओ पहा, लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि सर्व व्हिडिओंचा आनंद उत्तम पद्धतीने घेता येईल। चला तर मग मित्रांनो, अजिबात वेळ वाया न घालवता सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला। तर आत्तापर्यंत आपण असं पाहिलं होतं की सायलीने आता अश्विनला समजावलं होतं की अश्विन भाऊजी, हे बघा, तुम्ही तुमच्या बायकोची बाजू घेणं हे पूर्णपणे योग्य आहे, पण जर ती कुठे चुकती आहे तर तुम्ही तिला समजावून सांगणं किंवा तिला खडसावणं हे सुद्धा तुमचंच कर्तव्य आहे। पण त्यावेळेस अश्विनने सायलीचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलं होतं। तर आता अर्जुनने चैतन्याला सांगितलं होतं की आश्रमात जाण्यासाठी आपल्याला परवानगी मिळव। आता चैतन्य हा अर्जुनने सांगितल्याप्रमाणे कोर्टाकडून परवानगी मिळवतो। अर्जुनला परवानगी मिळालेली असते। आता अर्जुन, चैतन्य, सायली, मधुभाऊ, त्याचबरोबर एक पोलीस ऑफिसर आणि 3 कॉन्स्टेबल असे त्या ठिकाणी आश्रमात पोहोचलेले असतात। आता आश्रमात आल्याच्या नंतर अर्जुन डायरेक्ट ज्या ठिकाणी क्राईम झालेला असतो क्राईम स्पॉटवरती जातो आणि मग तिथे ठेवलेल्या प्रत्येक वस्तूला कोणीही हलवलेलं नसतं। त्या कारणामुळे तो पुन्हा तो जो सीन असतो तो आपण रिक्रिएट करायचा असं ठरवतो। मग त्यासाठी तो मधुभाऊंना समोरच्या बाजूला उभा करतो, म्हणजे मधुभाऊ ज्या ठिकाणी उभे होते तिथेच मधुभाऊ उभे असतात। ज्या ठिकाणी विलास उभा होता तिथे तो एका हवालदाराला उभा करतो आणि ज्या ठिकाणी साक्षी उभी होती तिथे सुद्धा तो एका हवालदाराला उभा करतो आणि ज्या ठिकाणी प्रिया लपली होती त्या ठिकाणी तो स्वतःहून जाऊन बसतो आणि त्या ठिकाणाहून निरीक्षण करून बघतो। आता त्याच्या लक्षात येतं की ज्या ठिकाणी प्रिया लपली होती त्या ठिकाणाहून काहीच दिसत नाही, गोळी कुणी झाडली, कोणावर झाडली काहीच दिसत नाही आहे। त्या ठिकाणाहून फक्त सगळ्यांच्या पाठी दिसत आहेत। आता हे अर्जुनला कळल्याच्या नंतर अर्जुन ठरवतो की कोर्टात आपण हा मुद्दा सिद्ध करायचा आणि हा मुद्दा आपल्या केससाठी खूप इफेक्टिव्ह आणि महत्त्वाचा ठरेल। आता सायलीला ही गोष्ट खूप बरी वाटते की चला आता तरी काहीतरी आपल्या केसला नवीन लिंक मिळालेली आहे। त्यानंतर कोर्टाची हिअरिंग असते। अर्जुन कोर्टाच्या हिअरिंगमध्ये कोर्टात सुद्धा हे प्रूव्ह करून दाखवतो की प्रिया जे बोलली ते खोटं होतं, कारण प्रियाने ज्या टेबलाच्या मागे बसून हे पाहिलं होतं त्या टेबलाच्या मागून फक्त सगळ्यांच्या म्हणजेच मधुभाऊंची, विलासची आणि साक्षीची सुद्धा तिला पाठ दिसत होती। तिला कोणीही स्पष्ट क्लिअरपणे दिसत नव्हतं। त्यामुळे नक्की गोळी कोणी झाडली आणि कोणी नाही हे ती सांगूच शकत नाही, त्यामुळे ती या केसची आय विटनेस होऊ शकत नाही। आता ज्यावेळेस अर्जुन हा मुद्दा कोर्टात मांडतो त्यावेळेस जजनं सुद्धा हा मुद्दा मान्य करून घ्यावा लागतो, कारण अर्जुनसोबत जे पोलीस अधिकारी तिकडे गेलेले असतात, आता अर्जुन हा त्यांची सुद्धा मदत घेतो आणि मग ते सुद्धा त्यांची साक्ष बरोबर देतात आणि त्या कारणामुळे आता कोर्टात अर्जुनचा मुद्दा सिद्ध होतो आणि त्यानंतर आता प्रिया ही आय विटनेस नाही हे सगळेजण मान्य करतात। आता त्यानंतर सगळेजण घरी आलेले असतात, सुभेदार कुटुंबीय। प्रिया खोटं बोललेली असते, या गोष्टीचा सगळ्याच सुभेदारांना खूप मोठा धक्का बसलेला असतो।
कोणालाच कळत नसतं की का बरं प्रियाने असं केलं असेल. एवढी चांगली गुणी मुलगी आहे आपली तन्वी, मग तिच्यावर का अशी वेळ आली असेल, काय गरज भासली असेल की ती खोटं बोलली, ते सुद्धा एवढ्या मोठ्या व्यक्तीला शिक्षा झाली वगैरे. आता सगळ्यांच्याच मनात प्रश्न असतात. पण आता प्रिया ही सगळ्यांची लाडकी असल्या कारणामुळे आणि महत्त्वाचं म्हणजे ती तन्वी असल्या कारणामुळे तिला कोणीच काही प्रश्न विचारत नसते. तर आता अश्विनच्या मनात मात्र असंख्य प्रश्न फिरत असतात. सायलीने त्याला समजावलेलं त्याला आठवत असतं की हे बघा अश्विन भाऊजी, नवरा म्हणून तुम्ही प्रियाची बाजू घेणं हे अगदी रास्त आहे, योग्य आहे. पण ज्या ठिकाणी ती चुकत असेल किंवा तुम्हाला प्रश्न पडत असतील तिथे तुम्ही तिला विचारणं किंवा रोखणं हे सुद्धा नवरा म्हणून तुमचं काम आहे, तुमचं कर्तव्य आहे. आता अश्विन मनातल्या मनात विचार करायला लागतो, त्या दिवशी तन्वी दारू पिऊन आली होती, तिला काय गरज होती दारू पिऊन येण्याची. बरं मी हे सगळं सावरून घेतलं म्हणून बरं, जर घरात कुणाला कळलं असतं तर किती बरं मोठं नुकसान झालं असतं, काय तोंड दाखवायला जागा राहिली असती. आणि त्या दिवशी मधुभाऊ ज्यावेळेस आमच्या खोलीत आले त्यावेळेस तिने मधुभाऊंना फोटो दाखवण्यापासून का बरं नकार दिला असेल. तिला एवढा कांगावा करण्याची काहीच गरज नव्हती, ती सहज फोटो दाखवू शकली असती. आणि ती म्हणते की मधुभाऊंनी तिचा आश्रमात खूप छळ केला. मधुभाऊंबरोबर सायली, सोमू, रश्मी ही सगळी मुलंसुद्धा राहिली होती. मग त्या सगळ्या मुलांना सोडून मधुभाऊंनी फक्त प्रियाचा एकटीचा छळ का केला असेल, की प्रियाच खोटं बोलत असेल, असे विविध प्रश्न आता अश्विनच्या मनात फिरायला लागतात. त्यात त्याला मध्ये मध्ये सतत सायलीचं बोलणं आठवत असतं. अश्विन भाऊजी, तुम्ही कधीपासून खोट्याची साथ द्यायला लागलात. हे बघा, तुम्ही तुमच्या बायकोची बाजू घेताय हे रास्त आहे, पण जिथे ती चुकते तिथे तुम्ही तिला अडवलं पाहिजे, दापलं पाहिजे, विचारलं पाहिजे. आता मात्र अश्विनला कळत नसतं की आपण करायचं तरी काय. आता आपण विचारायचं का तन्वीला जाऊन सरळ. बरं विचारायचं म्हटलं तर तन्वी आणखीन काहीतरी उलटी उत्तरं देईल. आपण मधुभाऊंवरती सुद्धा आवाज चढवून बोललो. हां, अर्थात ते चुकीचे जरी असले तरी ते मोठे आहेत, त्यांच्याशी अशा शब्दात बोलणं चुकीचंच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांचं काही चुकलं नव्हतंच, ते फक्त फोटो मागायला आले होते. मी जाऊन त्यांची माफी मागतो अशा विचाराने अश्विन हा मधुभाऊंच्या खोलीकडे आलेला असतो. मधुभाऊ खोलीत बसलेले असतात. मी आत येऊ का असं अश्विनने विचारल्याबरोबर, अरे जावई बापू तुम्ही या प्लीज या, बसा असं बोलून आता मधुभाऊ अश्विनला हसून बसायला सांगतात. आता मात्र अश्विनला स्वतःची आणखीन जास्त लाज वाटायला लागते की ही एवढी मोठी व्यक्ती आहे तरीसुद्धा आपल्याबरोबर एवढ्या रिस्पेक्टफुली बोलत आहे, आणि आपण मात्र ज्यावेळेस हे आपल्या खोलीत आले त्यावेळेस त्यांचा अपमान केला, त्यांच्याशी उद्धट वाईट शब्दात बोललो. तर आता मधुभाऊ हे अश्विनला विचारत असतात, काय झालं जावई बापू, तुम्ही माझ्या खोलीत कसे काय आलात, म्हणजे तुमचं काही काम होतं का. त्याबरोबर आता लगेचच अश्विन हा स्पष्टपणे बोलायला सुरुवात करतो. मधुभाऊ, हे बघा, उगाचच्या उगाच खोटं बोलावं किंवा घुमवून फिरवून बोलावं हे मला आवडत नाही. गोल गोल फिरवण्यापेक्षा मी सरळ मुद्द्यावरती येतो. खरं तर त्या दिवशी तुम्ही आमच्या खोलीमध्ये आला होतात त्यावेळेस मी तुमच्याशी खूप रूढ वागलो. पण खरं सांगू का, तन्वीने जे काही सांगितलं त्यानंतर म्हणजे तुमच्याबद्दल राग मनात निर्माण झाला. तुम्ही तिची उलट तपासणी करायला आला होता आणि म्हणून रागाच्या भरात मी तुम्हाला खूप बोलून गेलो. माझं चुकलं. तुम्ही माझ्यापेक्षा वयाने मोठे आहात. तुम्ही प्रियाचं संगोपन लहानपणापासून केलं आहे. मी तुमच्याशी अशा शब्दात नको बोलायला हवं होतं. मला माफ करा. त्याबरोबर मात्र आता अश्विनने माफी मागितलेली असते. मधुभाऊ अश्विनला समजावून सांगतात की जावई बापू, तुम्हाला माझी माफी मागण्याची काही गरज नाही आहे. उलट आपली चूक मान्य करण्यासाठी सुद्धा मोठं मन असावं लागतं. मोठ्या मनाने तुम्ही तुमची चूक मान्य केलीत, माझ्याजवळ आलात, माझी माफी मागितलीत, एवढ्या आपलेपणाने माझी चौकशी केलीत, हेच माझ्यासाठी खूप आहे. उलट तुम्ही प्रियावरती एवढा विश्वास ठेवला आहे, हेच माझ्यासाठी खूप आहे. पण प्रिया त्या विश्वासाच्या लायक नाही हेही तितकंच खरं आहे. कारण लहानपणापासून मी तिला कधीच त्रास दिला नाही, कधीच छळलं नाही. हवं तर तुम्ही आमच्या आश्रमातल्या दुसऱ्या मुलांकडून खात्री करून घ्या. आता मात्र इकडे मधुभाऊंमधला आणि अश्विनमधला जो गैरसमज असतो तो पूर्णपणे दूर झालेला असतो. त्यानंतर आता मधुभाऊ हे अश्विनला सांगतात की पाहिजे तर तुम्ही दुसरं कोणाला तरी विचारा. त्यावर अश्विन म्हणत असतो, नाही मधुभाऊ, मला त्या सगळ्याची गरज नाही. मी तुमच्यावरती आवाज चढवला ही गोष्ट मला चुकीची वाटली म्हणून मी इथे आलो आणि तुमची माफी मागितली. मला असंही म्हणायचं नाही की तुम्ही पूर्णपणे बरोबर आहात. माझं चुकलं, मी माफी मागितली. त्यावर मधुभाऊ म्हणतात, काही हरकत नाही. प्रत्येक वेळेस सगळ्या लोकांची मतं ही एकमेकाजवळ जुळलीच पाहिजे असं काही नाही. तुम्हाला तुमची चूक कळली हेच खूप झालं. आणि मग आता मी येतो एवढं बोलून अश्विन हा तिकडनं निघून गेलेला असतो. तर दुसरीकडे
प्रियाने कोर्टात खोटी साक्ष दिलेली असते, ही गोष्ट सगळ्यांच्या समोर आलेली असते. त्यामुळे आता मात्र प्रिया प्रचंड घाबरलेली असते. तिला कळत नसतं की आता ज्या वेळेस मला किल्लेदार त्याचबरोबर सुभेदार सगळे प्रश्न विचारायला लागतील की मी खोटी साक्ष का दिली, का खोटं बोलले, का मी मधुभाऊंना जेलमध्ये घालवलं, हे सगळं करण्याची मला काय गरज होती, कोणी सांगितलं मला हे सगळं करायला, त्यावेळेस मी काय उत्तरं देणार आहे. आणि मी त्या महिपत शिकरेचं आणि त्या साक्षीचं नावही घेऊ शकत नाही, नाहीतर ते लोक मला जिवंत सोडणार नाही. आता मला इकडे आड आणि तिकडे विहीड झाले, आगीतून निघले आणि फुपाट्यात पडले. आता करू तरी काय नेमकं? कारण आता खोटं बोलले तर अर्जुन लगेच मला पकडेल, माझं खोटं पकडेल, आणि जर खरं बोलले तर तो महिपत माझा जीव घेईल. काय करू? तर आता प्रिया ठरवते की आपण अश्विनलाच पुन्हा गळाला पकडायचं. मग ती अश्विनकडे येते आणि त्याला खोटं नाटं सांगून भुलवण्याचा प्रयत्न करत असते. पण शेवटी अश्विन हा एक हुशार आणि उत्तम डॉक्टर आहे, त्यामुळे त्याची बुद्धीसुद्धा तितकीच चांगली स्ट्रॉंग आहे, त्याची विचारधारणाही चांगल्या पद्धतीची आहे. त्यामुळे आता तो प्रियाचं काहीही म्हणणं न ऐकून घेता तिला स्पष्टपणे सांगतो की हे बघ, आत्तापर्यंत तू मला 2 वर्षात जे जे काही सांगितलंस त्या सगळ्यावर मी विश्वास ठेवला. माझ्या भावाने तुझी फसवणूक केली असं मला वाटत होतं, मला तुझ्याबद्दल सिंपती वाटली, म्हणून मी तुझ्याशी लग्नसुद्धा केलं, तुला माझं नावही दिलं. आणि मी कोणती वाईट व्यक्ती नाही की त्याच्याने तुझं रेप्युटेशन वगैरे काही खराब होईल. पण मला एक गोष्ट सांग, तू मधुभाऊंबद्दल खोटं का बोललीस? कोर्टात खोटी साक्ष देण्याची तुला काय गरज पडली? काय गरज होती हे सगळं करण्याची? कोणाच्या सांगण्यावरून केलं तू हे सगळं? आता मात्र प्रियाकडे काहीच उत्तर द्यायला नसतात, कारण आता ती खोटं बोललेली असते. तिला प्रश्न पडतो की हा अश्विन आज एवढा मला प्रश्न विचारायला कसा काय लागला. तर दुसरीकडे आता सायली ही खूप खुश असते, अर्जुनही खूप खुश असतो. सायली हे अर्जुनला म्हणत असते, बघितलंत ना अर्जुन सर, शेवटी मी जे बोलले तेच खरं ठरलं. माझा नवरा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार कधीच हरत नाही, हरणार नाही आणि हरूही शकणार नाही. तुम्हाला वाटत होतं माझा विश्वास खोटा ठरणार, पण शेवटी माझा विश्वास खरा ठरला ना. त्यावर अर्जुन हा सायलीला सांगत असतो, हो मिसेस सायली, पण अजून आपली लढाई संपलेली नाही. आत्ताशी फक्त हे प्रूव्ह झाले की प्रिया आय विटनेस नाही. अजून आपल्याला त्या ॲडव्होकेट दामिनीला हरवून मधुभाऊ निर्दोष आहेत हे सिद्ध करायचं आहे. त्यावर सायली म्हणत असते, तुम्ही काहीच काळजी करू नका, हे सगळंही लवकरात लवकर होईल आणि आपले मधुभाऊ या सगळ्यातून नक्की निर्दोष सुटून जातील. तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळं व्यवस्थित होईल, छान होईल. आता सायली आणि अर्जुन हे दोघंही खूप जास्त खुश असतात, त्यांना आनंद होत असतो. तर दुसरीकडे आता प्रिया ही म्हणत असते की मला घाबरवलं होतं साक्षीने आणि महिपतने, म्हणून मला कोर्टात खोटी साक्ष द्यावी लागली. तर आता लगेचच अश्विन म्हणतो, जर त्यांनी तुला घाबरवलं होतं तर तू एकदा तरी रविराज काकाबरोबर बोलायचं होतं. तो एवढा मोठा वकील आहे, त्याने तुला काहीच होऊ दिलं नसतं, तुझ्या केसालाही धक्का लागला नसता. अगं आजपर्यंत विटनेस म्हणून जी लोकं त्याच्याबरोबर काम करायला तयार झाली त्याने त्यांची काळजी घेतली, त्यांना प्रोटेक्शन मिळवून दिलं. तर तू तर त्याची स्वतःची मुलगी होतीस, म्हणजे नक्कीच त्याने तुझी साथ दिली असती. परत ठीक आहे, तुला रविराज काकाला सांगायची भीती वाटली असेल, लग्नानंतर तू माझ्याशी बोलू शकत होतीस. लग्नाच्या आधीसुद्धा आपल्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली, तू माझ्याशी तुझं प्रत्येक सुखदुःख शेअर केलंस, प्रत्येक गोष्ट मला सांगितलीस. मग ही एवढी मोठी गोष्ट तुला मला सांगावीशी नाही वाटली का असं? त्यावर मात्र आता प्रियाला प्रश्न पडतो की आता मी बोलू तरी काय, कारण अश्विन जे जे काही बोलतोय ते सगळं योग्य आहे आणि आपण फक्त माती खाल्ली आहे, आपण फक्त चुका केल्यात. त्यामुळे आता मात्र प्रिया गप्पच राहते. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन आता विचार करत असतात की आता एकदा का कोर्टामध्ये हे सिद्ध झालं की दामिनी खोटं बोलते आणि मधुभाऊ इनोसेंट आहेत, की मग मात्र आपण सगळ्यातून मोकळे होऊ आणि मधुभाऊसुद्धा या सगळ्यातून सुटून जातील. आणि एकदा का मधुभाऊ सुटले की मग आपण ह्या प्रियाला चांगला धडा शिकवायचा. तिने जे जे काही आत्तापर्यंत कुकर्म केले, कोर्टात खोटी साक्ष वगैरे दिली, त्या सगळ्याची शिक्षा तिला मिळवून द्यायची, तिला चांगली अद्दल घडवायची, असं सगळं आता ते दोघं ठरवतात. तर दुसरीकडे प्रिया मात्र आता प्रचंड घाबरलेली असते आणि आता त्यावेळेस तिला घरातले सगळेच प्रश्न विचारायला लागतात की तू खोटं का बोलली, कोर्टात खोटी साक्ष देण्याची तुला काय गरज होती, हे सगळं कशासाठी केलं. रविराज काका आणि प्रतिमा आत्यासुद्धा तिला प्रश्न विचारत असतात की का केलं तू हे सगळं, तुला काय गरज होती, कोणाच्या सांगण्यावरून केलं. प्रतिमा आत्या म्हणत असते, मी म्हटलं होतं ना, माझा सायलीवर पूर्ण विश्वास आहे, ती कधीच खोटं बोलणार नाही, मधुभाऊंनी नक्कीच खून केला नसेल. प्रिया म्हणत असते, अजून ते सिद्ध व्हायचं आई. त्यावर लगेच आता प्रतिमा आत्या म्हणत असते,
तू खोटी साक्ष देत नाहीयेस हे सुद्धा तन्वी सिद्ध व्हायचं होतंच, तरी ते सिद्ध झालंच ना की तू खोटी साक्ष दिलीस म्हणून. तसाच अर्जुन आता कोर्टात हेही सिद्ध करेल की मधुभाऊ निर्दोष आहेत आणि मग लवकरात लवकर आता मधुभाऊ सुटूनही येतील. फक्त तू खोटं का बोललीस, तुला हे सगळं करायची काय गरज होती हे तू आम्हा सगळ्यांना सांगून टाक. आता मात्र घरातले सगळेच जण तिच्यावरती नाराज असतात, चिडलेले असतात आणि प्रियाकडे मात्र कोणालाही देण्यासाठी काहीही उत्तर शिल्लक नाही आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मात्र इथेच संपतो, पण व्हिडिओला लाईक करा, तसंच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन आठवणीने प्रेस करायला विसरू नका. व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली तेही कमेंटमध्ये नक्कीच सांगा. पुढचा व्हिडिओ येईपर्यंत टाटा, बाय बाय, धन्यवाद. तुम्हाला जास्ती कोणती जोडी आवडते, म्हणजे सायली आणि अर्जुन की प्रिया आणि अश्विन, ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. धन्यवाद.